नाही बोल ना. सकाळी थांबलोच बऱ्याच वेळ आम्ही लोणावळ्यामध्येच आत्तापर्यंत. बराच वेळ म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत लोणावळ्यामध्येच थांबलो, कारण आम्हाला मार्ग काढायचा, आम्हाला आंदोलन करायचंय, हेही खरं आहे, समाजाला न्याय द्यायचा हे पण खरं आहे, परंतु मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे मराठा समाजाला. म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलोत लोणावळ्यातच, की कुठेही मार्ग निघू. आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरण उपोषण, त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला, मग गावाकडे जावं लागेल ना. तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचं? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही. माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय. आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो, पण तोडगा नाही आहे त्याच्यात. जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे, त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा. परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं, की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक, शासन निर्णय, आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं ठीक आहे, मग तेच येऊ द्या, तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच. कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून ये, की बाईट आल्या आता ते गुलाल उधळणार इथंच म्हणून लोणावळ्यात. आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा. म्हणजे एकूण चर्चेत काही नाही, सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत. म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतायत, काढतायत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन. आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे. मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू. कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरती, एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत. असं लगेच निघणार का? कोण असणार आहे? नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच मोठं म्हणजे कोण? काय असते ना, मंत्री असते ना, अधिकारी बी असते ना. मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळेच. मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी, सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच. मोठ्याचा अर्थ मोठाच. नाही, मंत्री काय बांधव आणि काही सचिव येते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं, तुम्ही सांगा आले ते, तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू, आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्याने चाललो आम्ही ते थांबतील. नाही. रेंजीचाच पत्ता नाही, धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना. ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं कवर तरी आपण. त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत, चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती, पण मला माझ्या समाजासाठी करायची, कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला. माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकुडते, आमचं जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत. आमचं सोपं नाही, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या हातात. तर आमची अशी विनंती, मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चेला येऊन हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती. कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा. म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे, नाही हे असंच राहील दादा चालू. हे शिष्टमंडळ आलं, ते जुनं आलं, नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात, आम्ही त्यांना दोष नाही द्यावा. पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही. तिघं बी या ना, आता कवर माघार, आता तिघं तुम्ही या, एकत्र या, नाही तर तिघात मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला, की समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही शिष्टमंडळाकडून जे आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदार आड काय इतक्या माप मध्ये कुठे चर्चा करतील ते, तिथं आता या बाजूला एक आहे की शिष्टमंडळ येणार आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे
नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. नाही तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे. तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे, असं काहीच नाही. आणि तुमचं काय आज होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दारात तुम्हाला चर्चा कशावर वाटतंय? केली. नाही मग अरे बंद बाबा मी दारावर जेवण चर्चा केलं का नव्हतं केली? तिथं काय बंदारण फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे बंदार नाही काही नाही, उगा नाही, वार्ता नाही, पसरू नाही, नका नाही, काही नाही, काही तिथं वार्ता पण पसरू नका. सभा घेतली, तिथं तुम्ही सभा तिथं घेतली बोलवायला तिथं असतं ना माझ्या समाजाला काही शिष्टमंडळाला. प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला इथं. प्रॉब्लेम नाही शिष्टमंडळाला अरे तुम्ही शिष्टमंडळ व्यासपीठावर नाही तिथं बोलवलं येते असतं ना. अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आले. हे बघा हे माहिती द्यायला आले पण ते. मग माहिती तरी अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अहो, ते अरे नाही मग काय म्हणत. तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडून मी नाही केलं असं नाही थांबा रे तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून. अरे मला अरे प्रश्न नाही येतो खतखत येतो. एक मिनिट मी बोलतो एकच मिनिट प्लीज 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 एक मिनिट शिष्टमंडळाने काय माहिती दिली ते तर एक मिनिट थांबा सगळे शांत बस. ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून. नाही, वेगळे नाही. अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं राहील थांबा हो एकच मिनिट. अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सरा तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणते बाबा लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणते त्या पोरात नाही काय झाली चर्चा? चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं येऊन द्या मग मी चाललो मुंबईकडे. काही मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले आहेत काय? काहीच नाही तेच मी बोललेलो होतं ते काहीच नाही चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून घेतलं. ऐका ना, आता नवल कन्क्लुजन काही आहे का? शिष्टमंडळ आता कन्क्लुजन काही आहे? 54 लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत. प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो. नाही, फक्त बंदाराड मला डागण्यात आलो. मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करावं. नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय? आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मीच नाही सांगत. अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगत. मग त्यांनी काय कोणती किती सांगितलंय? तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ हा बरं, आझाद मैदानावर परवानगी नसली तरी तुम्ही आझाद पाटील ते त्यांचे वैयक्तिक काय आहे ते सकाळी नवीन एक आलं होतं ते कुठलं शिष्टमंडळ होतं आपल्याला? आझाद ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याचं ते नाव सांगू नका. हेच होतं त्यांचं वित्तीय त्यांनी तेच लिहून नेलंय. हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलं. आता घेऊन येणार आहेत तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त वारंवार तेच होत आहे हा म्हणून ते मला हे सांगा कंटाळा येतोय सगळ्या गोष्टीचा. तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काही ते सांगतो. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाण आहे. कंटाळा खरंच आलाय. शेवटचा केलंय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खाता बोलू. मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डाग नका. नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे. मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे. पण बंदारा आडती लागलेत भ्यायला पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा अंग थरथर कापत काय सांगू आता. मग आता आडून जावं तर इकडून मला भेवेल नाही जावं तर तिकडून ये. आझाद मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का? परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं स्टेज लावणं चालू आहे. पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं. वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद ती नोटीस याची आहे असं ते पोलीस म्हणले बॅबी वाचेल परवानगी नाही. नाकारली तरी तुम्ही जाणार का? त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही
उठलो होतो मी नेमके कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत लगेच त्यांनी मी वाचलं नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात आहे त्याच्या बाबतची नोटीस आहे म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत. या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे, कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमाबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे उद्या 26 जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटिशीमध्ये आहे. आणि ही नोटीस तुमच्या नावावर आहे. मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज, आंतरवाली सराटे, तालुका अंबड, जिल्हा जालना. आणि मी वाचली बी नाही ती तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नाव नोटीस कसं काय ते म्हणले आता तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का. आणि ते म्हणले तसे 9 नाव आहेत म्हणलं मग त्या 9 नावावाल्याच्या सह्या घ्या ना मग आपल्या काय आता ते म्हणले नाही हे काहीच नाही प्रश्न असा आहे, कोर्टाची. आता या नोटीस नंतर तुम्ही अरे मी आझाद मैदानाला चाललो चलो आझाद मैदानाला